एवढे हात तोडलेले आणि पाय तोडलेले, माणसाला पुन्हा हात आलेले, माणसाला पुन्हा पाय आलेले आहे. ते कसे काय आले? देवाच्या कृपेने. देवाच्या कृपेनेच आले. देवाच्या कृपेने आले. आले ना देवाच्या कृपेने. हो. तर ते माणसांच्या कृपेने काय येते? माहितीये काही नाही पण आता गप्राव बोलू नकोस तू पुन्हा. काय माहिती आहे आणि हे आहे बोलू नकोस. नको तर काहीतरी करतात. माझा 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 यमाचा खाजा. कोण जाणार? तू मारणार, मी मारणार, हा मारणार, कोण मारणार नाही, कोण जिवंत राहणार आहे, कोण राहणार आहे का? राहणार नाही, कोणी नाही राहणार, पण गठबंधन झालं. माझा माझा का बोलतोस तू? एकदा तरी माझ्या बरोबर बोललोस किंवा काय आजोबांची आठवण काढलंच नाही काढलं? आम्हाला आई वडील नव्हते आणि आमचे आई वडील तर आम्हाला दुश्मन होते. आणि माझ्या वडिलांनी तुला मी सांगतोय 8 डॉक्टर केले मी वैद्य धरून का तर मी बरी व्हायला पाहिजे म्हणून. पण ते माझ्या नशिबात बरं होणं नव्हतं. आणि मला एका डॉक्टरनी फक्त शाळा मास्तरनी सांगितल्याने होता की महिनाभर यांका औषध घेऊ दे, यांका शिरा पकडलेले आहे, हे डॉक्टरना भेटत नाहीये, तेव्हा आत्ताच यांचा समूळ नाश केला पाहिजे. त्यांच्या अंगातला रक्त पातळ असल्या कारणाने शिरा पकडले म्हणून शाळा मास्तरनी सांगितलं होतं. पण माझा दुर्दैव सासरे गेले बोलले मी मोठ्या डॉक्टरकडे नेणार. कोण त्यांना हे करणार? मुंबईला घेऊन जाते, मोठ्या डॉक्टरकडे देते. मोठ्या डॉक्टरनी काय झाला नाही काय नाही, मला आयुष्यभर लढायचंच होतं. या माझ्या नशिबात घातलेलाच होता, पूर्वजन्माचा पाप होता हे माझा, हे मी करते. ते पाप मी फेडते. आपण पापा करतो ना. आता जे तू जे काय करतोयस ना त्याचा पाप पुण्य सगळा त्या दुसऱ्या जन्माला तुला भेटणारच आहे. पुण्य केलंस तर पुण्य तुला पुण्याचा मोबदला घ्यायला तू जन्माला येणार कधी तेव्हा. असा आता वाटतो येत नाही पण जन्माला. 84 जीवनी पिढ्या फिरल्याशिवाय कोण जन्माला येत नाही. अध्यात्म वाचलंस तर तुला गाढवा कळेल. तू असा बेसावध का राहतोस मला सांग. नाही ते आजच केलं तर उद्या नाही होणार. उद्या करीन असं नाही. आता मी काकांकडे जाते आणि उद्या मी माझा अभ्यास करते, नाही होणार. आता कसं आहे ना 84 लाख वेळा फिरतो जीव ते पण मला माहिती आहे. पण अजून ती बाई इतकी जळफळायची माझ्यावरती. धंदो करतो पूर्वी मला सहन नाही झालं. भांडण झालं. मी म्हटलं काय बोलता तुम्ही, मला कळते का काय बोलता. म्हणजे तुमच्या मुलाची एवढी ऐकत असते ना, मला बरोबर गोष्टीवरती घेऊन गेला असता. त्याची ऐकत नाहीये ती. कोण धंदो करतो बोलले? सासू. शुक्रवारी बोलली, गुरुवारी बोलली पेट करून शुक्रवारी पेट करून खाल्ली, बुधवारी बोलली त्या दिवशी पेट करून खाल्ली, दुसऱ्या दिवशी पेट करून खाल्ली, शुक्रवारी पण पेट केली. आणि शुक्रवारी रात्री मी आली, पण शनिवार रविवार सुट्टी असेल. त्याच्यानंतर मी तिथे गेली नाही. बरोबर. मी त्याला म्हटलं हे कोणाला तरी माहिती असेलच ना. दिराला सांगितल्यावरती मी फोन करायचा बंद झाला. घाबरला दे. तू म्हणतो आई असं कसं बोलली. चुलत सासऱ्यानं पण तेव्हाच सांगितलं. चुलत सासऱ्याने पुढे गावभर केलं. मग त्या सासऱ्याला सगळ्यांनी शिव्या घालायला सुरुवात केली. ह्याच्या आईवडिलांनी आणि भावंडांनी त्या चुलत्यांनी का वगैरे. अरे बाबा तू काय शोधू नकोस रे. तर मी त्याला म्हटलं आता हे सगळ्यांना कळलं हा. तरी पण म्हटलं तुझ्या त्या चुलत्याने ना त्याच्या बायकोने एकदा तरी विचारलं गौरी तू कशी राहते, काय कमवतेस, काय खातेस. कारण मी वेगळा फ्लॅट घेतला त्यांना कळलं. शंकरने सांगितलं काय की वडिलांकडनं पैसे घेतले फ्लॅट घेतला नाही. एक पैसा पप्पांकडनं घेतला नाही तुझ्याकडनं घेतला. मी इन्कमचं नाव टाकलं होतं का तू राहायला यायला. तरी पण विचारलं नाही. म्हटलं त्या आणि तो मुलगा त्या मुलाला मुलगी झाली. त्याचे वडील म्हणतात की मी तर मुलगी झाली ही बघायला नाही गेली. म्हटलं मी घरातलं बाहेर करून आली, तुमच्या घरामधलं